कर्जत तालुक्यातील पालीसाई डोंगर परिसरात प्रस्तावित तोरण जलविद्युत प्रकल्पाला स्थानिक शेतकरी आणि आदिवासी बांधवांनी तीव्र विरोध दर्शवला असून प्रकल्पाची कामे तात्काळ बंद करण्याची मागणी खासदार सुनील तटकरे यांच्याकडे करण्यात आली। पालीतर्फे कोतवाल खलाटी येथील शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात तोरण पॉवर कंपनीकडून कोणत्याही शासकीय परवानगीशिवाय सॉइल टेस्ट आणि जमीन सर्वेक्षण सुरू असल्याचा आरोप करण्यात आला। स्थानिक आदिवासी शेतकऱ्यांना विश्वासात न घेता त्यांच्या दरी जमिनींमध्ये अतिक्रमण करून कामं सुरू असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला। सरपंच संजना बाळू पवार, राम वाघमारे, सुरेश पवार, अक्षय वाघ, विष्णू पवार, ज्ञानेश्वर पवार यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी खासदार तटकरे यांची भेट घेऊन न्याय मिळेपर्यंत कंपनीची सर्व कामं थांबवण्याची मागणी केली। दरम्यान शिवसेना ठाकरे पक्षाचे जिल्हा परिषद गटनेते बाबू घारे यांनी तोरण कंपनीच्या पारेषण वाहिन्या आणि टॉवर उभारणीचे काम थांबवण्याची मागणी केली। या वाहिन्यांमुळे शेतजमिनी, फार्म हाऊस, रिसॉर्ट व्यवसाय तसेच पोल्ट्री आणि दुग्ध व्यवसायावर परिणाम होईल असा दावा करण्यात आला। विद्युत पारेषण वाहिन्यांमुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊन कॅन्सरसारख्या आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो असा आरोप करत शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळू नये अशी मागणी बाबू घारे यांनी निवेदनाद्वारे केली। कर्जत लाईव्हसाठी रामदास माळी, कश।